नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मी सत्यनारायण चौरे. टायटल तुम्ही पाहिलंच आहे. बरेचसे मुलं आहेत, आता CID परीक्षेची तयारी करणारे असंख्य मुलं आहेत. आणि ही जी मुलं आहेत, तर या मुलांना शंका कुशंका विचारायच्या कुठे? तर आता आपण जर पाहिलं, तुम्ही यूट्यूब सर्च केलं असेल किंवा कुठल्या अकॅडमी सर्च केल्या, तर महाराष्ट्रामध्ये एक 4 ते 5 अकॅडमीज असतील. त्यांनी CIDची बॅच चालू केलेली आहे. आणि ज्यांनी बॅच चालू केलेली आहे त्यांना या प्रोसेसबद्दल माहिती आहे. म्हणजे ज्यांनी काहीच चालू केलं नाही त्यांना काहीच माहीत नाही आहे. मग त्या प्रमाणामध्ये आपण सध्या या CID बॅचमध्ये सर्वाधिक व्हिडिओ किंवा त्याच्या संदर्भात सेशन हे आपणच घेतलेत. आणि आपल्याकडे बरेचशा विद्यार्थ्यांनी प्रवेशसुद्धा घेतला, ॲडमिशन घेतलं आहे. आणि आपले व्ह्यूज खूप झालेत यूट्यूबचे सुद्धा. त्यामुळं आपल्याला बरेचसे काय येतात, शंका कुशंका असतील तर फोन येतात बऱ्याच विद्यार्थ्यांचे. मग तेच हा व्हिडिओ घेण्यामागचं कारण तेच आहे की बऱ्याच जणांचे फोन येतात. प्रत्येकाला फोनवर किंवा मेसेजवर रिप्लाय देणं शक्य होत नाही, परंतु आपण प्रयत्न करतो. पण सगळ्यांची कॉमन एक शंका आहे आणि ती शंका आपण यूट्यूबच्या माध्यमातून जर घेतली एक व्हिडिओ टाकून, तर सगळ्यात समाधान होईल. यासाठी हा व्हिडिओ आपण घेत आहोत. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपली CIDची परीक्षा होणार कधी, हा सगळ्यांचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला एक माहिती असेल, IBPS असेल किंवा TCS असेल, हे परीक्षा घेत असताना अचानक ऑन द स्पॉट एक 8-10 दिवसा फरकानं शेड्यूल जाहीर करत असतात परीक्षेचं. म्हणजे जर 10 एप्रिलला परीक्षा होणार असेल तर उद्या शेड्यूल टाकतील ते असं. परंतु तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करायच्यात आणि ह्या 100% सत्य असणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या की सत्य होऊ शकतात, कारण ती प्रोसेस तशी करावी लागणार आहे. आपल्याला CID कार्यालयाकडनं जो काय TCS पॅटर्न असतो त्याप्रमाणे त्याचा कुठलाही अभ्यासक्रम सविस्तर दिलेला नाही. म्हणजे आपल्याला अपेक्षित आहे की तो सविस्तर अभ्यासक्रम देणं. बघा, फक्त विषय दिलेत: फिजिक्स, केमिस्ट्री, कम्प्युटर, फॉरेन्सिक सायन्स, बरे GS, मराठी, इंग्रजी, गणित वगैरे. याच्यामध्ये कुठेच असं इन डिटेल सिलेबसचं काही दिलेलं नाही आहे. वेटेज म्हणजे भारांक दिलेला नाही आहे, ते देणं अपेक्षित आहे ना. तुम्ही कोणता पेपर एकला काय घेणार, पेपर 2 म्हणजे भाग 1 आणि भाग 2 असं दिलं त्यांनी, पेपर 1 पेपर 2 नाही. मग त्या भाग 1 मध्ये काय आहे, भाग 1 2 मध्ये काय आहे, त्याचंही त्यांनी बरोबरचं दिलं आहे. परंतु त्याचं वेटेज काय असून, समजा भाग 1 मध्ये आहे इंग्रजी, मराठी, गणित आहे, GSचा भाग आहे, त्याचं वेटेज काय? आता GS पाहिलं तर GS मध्ये 4-5 विषय येतात, त्याचं वेटेज काय असणार आहे? मग गणित आणि बुद्धिमत्ता काय फक्त गणित आहे? कारण गणित दिलं आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आले तर पुन्हा काय करायचं? इंग्रजी मराठीचा सिलेबस संपूर्ण दिलेला आहे, फक्त इंग्रजी मराठी टाकून दिले. मग हा सिलेबस त्यांना व्यवस्थित डिकोड करून देणं व्यवस्थित त्यांना अपेक्षित आहे आपल्याला. म्हणजे अपेक्षित बाबी सांगतो, एक प्रोसेस सांगतोय मी की मी ऑब्झर्व केली, मी एक निरीक्षण केलं याच्यावर, ती प्रोसेस. तर एक देणं गरजेचं आहे. जे फॉर्म आलेले आहेत, आता ते फॉर्म शॉर्टलिस्ट करायची त्याची, म्हणजे फॉर्म कोणाचाही सबमिट होत होता, त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे केमिस्ट्री आणि फिजिक्स, त्याच्यामध्ये क्लिअरपणे काही सांगितलं नाही आहे. बरं, त्याच्यामध्ये फॉर्म तुम्ही शॉर्टलिस्ट करून बाहेर काढून नंतर जे सिलेक्ट वेगळे करणार आहेत, काही जणांना बाहेर करणार आहेत का, सरसकट परीक्षा घेतली जाणार आहे, हे बी निश्चित नाही आहे. पेपर 1 आणि पेपर 2 हा स्वतंत्र होणार आहेत. म्हणजे भाग 1 आणि भाग 2, जे 120 प्रश्न, 60 प्रश्नांचा 120 मार्कांचा जो भाग आहे पहिला, GS आपण पहिला म्हणून सामान्य अध्ययनचा, तर तो जे आहे तो वेगळा होईल. आणि पुढचा 80 मार्काचा 40 प्रश्नांचा वेगळा होईल. याच्याबाबतही संदिग्धता आहे, म्हणजे त्याच्याबाबत क्लिअर सांगितलेलं नाही आहे. प्रत्येक विषयाचं वेटेज आणि त्याच्यामध्ये पेपर 1 आणि 2 कधी एक लागूनच होणार. म्हणजे आपल्याकडे बघा काही पेपर असतात तसे होतात. उदाहरणार्थ नगर परिषदचा पेपर झाला होता, तर त्याच्यामध्ये काय झालं होतं, पहिला पेपर झाला, 60 प्रश्नांचं जे काही 90 मिनिटात ते संपले, की लगेच ऑटोमॅटिकली दुसरा तो पार्ट चालू होता. पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट स्वतंत्र वेगवेगळे होते. तर तो भाग आहे का, तो इथं काही नाही आहे. म्हणजे त्याचंही सुद्धा इथं मेन्शन करून दिलेलं नाही आहे. मग आपल्याला त्यांनी मेन्शन करणं गरजेचं आहे. आता ही पोस्ट काही साधी नाही आहे. महाराष्ट्रामध्ये या 30च पोस्ट आहेत जवळपास. माहिती काढली तर 30च पोस्ट मिळतात आणि त्याच्यात 16 पदांची भरती. हे पदाचा पे स्केल PS15 म्हणजे 1,600 पेमेंट आहे. 1,600 काय तर समथिंग. आणि हे पदाची परीक्षा तुम्ही डायरेक्टली ऑन द स्पॉट अशी कसं काय घेऊ शकता? तर ते ते घेणारच नाहीत, घेऊ शकता म्हणजे घेणारच नाहीत ते. ते काहीतरी प्रोसेस सांगतील. आणि माझ्या माहितीस्तव इथं सांगायचं म्हटलं तर बघा, हा एप्रिल महिना आपला मध्ये जाईल. म्हणजे माझ्या माहितीस्तव की आपली जी परीक्षा आहे, ही परीक्षा कधी होणं अपेक्षित आहे, तर हा एकतर मे महिन्यात परीक्षा होणं अपेक्षित आहे. मे महिन्यात, मे 2026 इथं आपल्याला एकतर परीक्षा होणं अपेक्षित आहे इथं. ठीक आहे. किंवा म्हणजे मे महिन्यात शेवटी होऊ शकते, सुरुवातीला होऊ शकते, कधी होऊ शकते, पण एप्रिलमध्ये परीक्षा होत नाही. कधीच होत नाही. 31 एप्रिलला सुद्धा होत नाही. मी आता सांगतो.
काय करावं लागेल त्यांना, ते आपल्याला जे मी तुम्हाला सांगितलं की प्रोसेस सांगावं लागणार त्यांना, की सविस्तर अभ्यासक्रम, कोणत्या घटकाला किती वेटेज आहे याची सविस्तर माहिती त्यांना द्यावी लागेल. त्यासोबतच ते परीक्षा पॅटर्न पद्धती आहे ती सांगावी लागेल. आणि त्यानंतर त्यांना हे जी प्रोसेस राबवायची ती राबवावं लागेल. याच्यामध्ये एप्रिलचा महिना जाईल. परीक्षा जी होणार आहे ती मे मध्ये होऊ शकते, 15 मे, 20 मे, 30 मेच्या दरम्यान आसपास कुठेही होऊ शकते किंवा पुढेही जाऊ शकते. परंतु परीक्षा अजून म्हणजे 1 मेच्या आधी होऊ शकत नाही असं मला वाटतंय. त्यामुळं तुम्ही बरेच जर मुलं आहेत, अभ्यास करताना घाई करू नका. म्हणजे अभ्यास पूर्ण करा, कंटिन्यू करा, वेळ देऊन करा, पण घाई गडबड करू नका की नाही मग आता मी काय करू, ह्याचे 4 घटक वाच, त्याचे 4 वाच, वरवर सगळं वाचून विषय क्लोज. मानसिक समाधान करून घ्यायचं नाही. प्रत्येक विषयाला एकदम मुळापासून हात घाला. ज्यांना अभ्यास करून पोस्ट मिळवायची त्यांना. आम्ही एवढं विषय सगळे असताना सुद्धा इन डिटेल्स प्रत्येक विषय आम्ही बॅचमध्ये इन डिटेल्स शिकवतोय. ज्याचं कारण काय, की 16 पद आहेत. आता बऱ्याच जणांनी काहीच नाही, दुसरी नाहीच क्लासवाले दुसरे कोणी जे असतील ते थोडेफार काय असेल माहीत नाही, पण आपला क्लास इथे या CIDमध्ये टॉपला आहे, कारण आपल्याकडेच असंख्य मुलं आलेत आपल्याकडेच. आणि आता बरेच जण मुलांचं ॲडमिशनला फोन आले की विचारतात, सर मग परीक्षा लगेच होणार का, मग कशाला बॅच घ्यायची. अजून जवळपास 2 महिने परीक्षा होत नाही. म्हणजे आज मी बोलतोय 29 मार्च आहे, म्हणजे 1.5-2 महिन्यात, किमान 1.5 महिने परीक्षा होत नाही. 15 मे पर्यंतच्या आधी परीक्षा होणार नाही. तर तुम्हाला वेळ आहे तर ह्या वेळेचं प्रॉपर प्लॅनिंग करा आणि प्रॉपर प्लॅनिंग करून अभ्यास करा. सर्व विषयाचा अभ्यास करा. त्याचं वेटेज वगैरे सविस्तर येईलच, आपण माहिती घेऊ तशी, म्हटलं तर व्हिजिट करून घेऊया. पण घाबरून जायचं नाही आणि घाबरून अभ्यास करायचा नाही किंवा वरवरचा प्रत्येक विषयाचं करू नका. प्रत्येक विषयाला इन डिटेल्स अभ्यास करा. वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करा. अजून जास्त वेळ द्या. तुमच्याकडे जो डेली वेळ देता तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त द्या. आणि एक जवळपास 1.5 महिन्याचं टार्गेट, 1.5 महिन्याचा प्लॅन करा आणि 1.5 महिन्याचा प्लॅन करून अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला परीक्षा मी सांगतो मे महिन्याच्या आधी होत नाही. मेच्या 15, 20, 30 म्हणजे शेवटी होऊ शकते किंवा पुढेही जाऊ शकते, पण आधी परीक्षा होण्याची मला शक्यता कमी वाटते. त्यामुळं तुम्ही तुमचा प्लॅन अगदी प्रॉपर बनवून अभ्यास करा. आणि कमी दिवस आहेत, कमी जागा आहेत असं नका करू, कारण फॉर्म पण तेवढेच कमी आहेत. मला सांगा, जर PSI STI ASUच्या यांच्या कॉमन जागा 500-400 असतात, बरोबर आहे. समजा उदाहरण आपण कंबाईनचे बरेच मुलं आहेत आपले कंबाईन करणारे. एक मला सांगा, कंबाईनच्या जागा किती असतात. कंबाईनच्या जागा असतात लय झालं कधी 400 असतात, कधी 500 असतात, बरोबर आहे सगळ्या. आणि मग एवढ्या जागाला फॉर्म किती येतात, 3 लाख सरासरी. किती असतात, 3 लाख सरासरी. प्री मेन्स वगैरे त्या प्रोसेस तुम्हाला करून जायचं आहे. क्रायटेरिया इथं एनी ग्रॅज्युएशन आहे. आता जर तुम्ही हे CIDची परीक्षा पाहिली आपली, तर या परीक्षेमध्ये फॉर्म जवळपास आलेत किती माहिती आहे का, 4,000. आणि जागा किती आहेत, 16. तरी पण चांगलं आहे, या तुलनेमध्ये हे लई चांगलं आहे. मला सांगा, एक्साईजच्या जागा आल्या तर 6 2022ला. मला स्वतःला 71चा स्कोर होता सेकंड केनं सुद्धा, तरी मी बसलो नाही. 6 जागा होत्या, बरोबर आहे. म्हणजे तिथं आपण 5, 6, 10 जागा असून जर लीड मारत असू, तर इथं 16 जागा खूप चांगल्या आहेत. आणि लढायचं PSI STI ASO याच्यामधली सगळ्यात चांगली पोस्ट ही, म्हणजे ASOच्या लेवलचा स्पेस केले त्याला, म्हणजे कंबाईन गट पेक्षाही चांगली पोस्ट आहे. तुम्ही ही संधी घालवायची नाही. जो पुढे जाईल तो सिलेक्ट होणार आहे. मग तुम्ही सगळ्यांनी धावायचं काम आहे. आपलं कॉम्पिटिशन भरपूर दिसतंय म्हणून आपण घाबरून जायचं का, किंवा मी नाही अभ्यास करता, एवढं कॉम्पिटिशन आहे कशाला अभ्यास करायचा, अजिबात नाही. एक जागा असेल तरी आपलं पूर्ण झोकून द्यायचं असते, नाही तर त्याच्या वाटत जायचं नाही. उगं करायचं म्हणून करायचं, परीक्षेला फॉर्म भरायचा, 1,000 रुपये 2-3 हजार क्लासला घालवायचे, आणि मग हे कुठं नाही करायचंच कशाला. जर करायचं आहे तर पूर्ण, म्हणजे पुन्हा म्हणायला वाटलं नाही पाहिजे अरे आपण अजून थोडा अभ्यास केला असतं झालं असतं. त्यामुळं पूर्ण झोकून देणं अभ्यास करा. जे पुढे जाणार आहे तेच आहे. आणि 16 पोरं तर घ्यायचं ना, मग 16मध्ये तुम्ही जा, त्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे. आता आपले आपण जी कोर्स लॉन्च केला होता, कोर्स लॉन्च केला आणि त्याची फीस सुद्धा आपण कमी केली होती मुलांच्या सांगण्यानुसार. 4,000वरून पुन्हा 3 केली आणि 3वरून मी अजून कमी केली आहे. आता ह्या कोर्सबद्दल बरेचसे जण विचारतात, तेही इथं सांगून देतो मी, ही आपली CIDची परिपूर्ण बॅच आहे, संपूर्ण बॅच. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 10 विषय सगळे शिकवतो. कोणते विषय तर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान म्हणजे GS, गणित, संगणक, फिजिक्स, केमिस्ट्री, न्यायवैद्यकशास्त्र, हस्ताक्षर आणि निरीक्षण चाचणी, हे सगळे विषय आपल्या याच्यामध्ये शिकवले जातात ह्या बॅचमध्ये. ही बॅच जी आहे याच्यात तुम्हाला डेमो 2 टेस्ट पेपर घेणार आपण, एक्झाम घोषित झाली की त्या दरम्यान, ठीक आहे, परीक्षेच्या आधी, कारण त्याच वेळेस त्याचा इफेक्ट होतो. बॅच चालू झाली 20 फेब्रुवारीला. काही बॅच तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात टाकली आणि काही बॅच काही लेक्चर्स लाईव्ह चालू आहेत, म्हणजे अर्धे विषय लाईव्ह चालू आहेत. हे विषयासाठी हे सगळी टीम आहे आपली शिकवणारी. आणि परिपेक्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपली एकच बॅच आहे जी प्रॉपर चालते. पुढे आलो आपण, ही टेक्निकलची बॅच. बघा ह्याची फीस आम्ही काय केलंय,
3,000वरनं कमी करून ह्याची फीस ठेवली आम्ही 2199, म्हणजे मुलांनाही परवडावं असं. आणि ही जे टेक्निकल पार्ट आहे, या टेक्निकलची एक बॅच आपण चालू केली आहे. ह्या हिची फीस ठेवली 1299 सेम. आता हा जो इकडचे विषय आहेत, किती विषय आहेत हे सगळे, ह्यातले मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित हे सोडून संगणक, केमिस्ट्री, फिजिक्स, फॉरेन्सिक, हस्ताक्षर म्हणजे हँडरायटिंग आणि निरीक्षण चाचणी, हे 6 विषय इन्क्लूड केले आहेत. हे 6 विषय असणार काय, निरीक्षण चाचणी, केमिस्ट्री, फिजिक्स, कम्प्युटर, न्यायवैद्यकशास्त्र, हस्ताक्षरशास्त्र, हे 6 विषयांची काय असणार आहे, 6 विषय टेक्निकल पार्ट हा घेतला आपण याच्यामध्ये. आणि ही बॅच चालू केली. सेम वैशिष्ट्य, सेम तारखेला बॅच चालू झाली, सेम हेच लेक्चर तिकडं ते इकडं, म्हणजे कोणती एक घ्या. ज्याला संपूर्ण पाहिजे ते संपूर्ण घेऊ शकतात, ज्याला फक्त टेक्निकल पाहिजे टेक्निकल घेऊ शकतात. याची सुद्धा फीस 1600 रुपये होती. तर ह्या 1600 रुपयाच्या फीसवरून आम्ही काय केलं, हिला 1299 केली आहे. ठीक आहे. तर ही बॅच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप आहे द इंटिग्रिटी अकॅडमी, किंवा तुम्ही प्ले स्टोरला द इंटिग्रिटी अकॅडमी टाकलं तरी तुम्हाला ते काय होईल जाईल, कळून जाईल, ॲप दिसेल तुम्हाला, तो लोगो आहे आपला ॲपचा. किंवा काही अडचण असेल तर मग हा नंबर आहे 9922485500 याच्यावर फोन करायचा आणि सगळी माहिती दिली जाईल आणि तुम्हाला जॉईन कसं करायचं ते सुद्धा सांगितलं जाईल. पण आता हे तुमच्या सोबतीला आहेच, आपण प्रॉपरली त्या अँगलनं शिकवत आहोत, सगळं भाग, सगळे अनुभवी लोक आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे धावायचं आहे त्यातमध्ये सहकार्य करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे नक्कीच व्हिजिट करा आणि अभ्यास मात्र खूप चांगला प्रॉपरली प्लॅन करून करा आणि प्रॉपर वेनं जा. चाललात तर प्रॉपर वेनं जा, नाहीतर अर्धवट काम करण्यात काही अर्थ नाही. थांबू, आपण इथं भेटू नेक्स्ट लेक्चरला. काही शंका कुशंका असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा, हा माझाच नंबर आहे, आपण फोनवर सुद्धा बोलू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.